अय पोरांनो, तुम्हाला विराट कोहली माहिती आहे? विराट कोहली सगळ्यांना माहिती आहे. विराट कोहली पोरींनो माहिती आहे? विराट कोहली या देशातला 1 नंबरचा बॅट्समन आहे. इकडे बघा, विराट कोहली सारखा सध्या बॅट्समन नाही. 1 नंबरचा बॅट्समन. आता कसोटीतून निवृत्ती घेतली तर एक खेळाडू म्हटला मी इथून पुढे कसोटीच पाहणार नाही. इतका श्रीमंत खेळाडू. ऐका, 1 नंबरचा बॅट्समन 100 शतकाच्या वाटेवर आहे. इतका श्रीमंत खेळाडू, फिटनेस बॉडी, 10,000 लिटरचं पाणी पितो. एका 1-2 मिनिटातच 3 धावा काढतो महाराज. इतकी स्पीड आहे त्याला. इतका श्रीमंत खेळाडू. बायकोचं नाव अनुष्का शर्मा आहे. 2 जणांचे पैसे एकत्रित केले तर भारत देश कर्जातून मोकळा होतो. 10-5 एकर नाही, 5-50 कोटी नाही. या देशातला सगळ्यात श्रीमंत क्रिकेटर कोण आहे? विराट कोहली आणि त्याची बायको अनुष्का शर्मा. 2 जण. ऐका, 2 जण आता 1 आठवड्यापूर्वी वृंदावनला गेले होते. वृंदावन. कुठं वृंदावनला. कालच्या दिवशी कुठं गेलते माहिती आहे का? अयोध्येला. कोण 2-4 एकरवाला नाही, 2-4 पुड्या खाणारा नाही, ज्याचे सगळे लोक दिवानेत, असा विराट कोहली आणि त्याची बायको वृंदावनला गेले होते. त्या प्रेमानंद बाबाच्या समोर आपलं बाळ घेऊन असे बसले होते आणि त्या साधूला विचारत होते आम्ही कसं जगलं पाहिजे. एवढा श्रीमंत खेळाडू साधूला विचारून मार्गक्रमण करतो. पोरांनो, आपल्याकडे ज्ञानेश्वरी आहे, आपल्याकडे गाथा आहे, आपल्याकडे हरिपाठ आहे, आपल्याकडे शिवचरित्र आहे, आपल्याकडे सगळ्या साधूचं चरित्र आहे. विचारा शिवाजी महाराजांना आम्ही कसं जगलं पाहिजे, विचारा तुकाराम महाराजांना आम्ही कसं जगलं पाहिजे, विचारा ज्ञानोबरायांना आम्ही कसं जगलं पाहिजे. या ग्रंथाच्या संताच्या विश्वासावर चला. नाव ठेवू नका. लक्षात ठेवा, त्या प्रेमानंद बाबाला 2 किडण्या नाही. 2 किडण्या नसल्यावर माणूस जगत नाही. अजून का जिवंत आहेत ते बाबा? ऐका, आमचे शांतीब्रह्म मारुती बाबा भेटायला गेलते त्यांना. 2 किडण्या नसणारा महात्मा जिवंत का? तर ते म्हणतात राधा राणीचं भजन केल्यामुळं मी जिवंत आहे, राधा राणीचं नाव घेतल्यामुळं मी जिवंत आहे. ज्यांना किडनी नाही ते जर राधेच्या नावानं जिवंत राहतात आणि आपली येडे म्हणते राधे चल माझ्या असं बांधून नाही हाणलं पाहिजे. अशी नाही ना ती राधा. इतका आवडतो तिला देव महाराज. इतका नेई आता जड करी आपुल्या मंदिरा, राधे 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 घेई श्याम सुंदरा. ही राधा आहे महाराज. बाप म्हणतोय माझ्या गावात देवाचं नाव घ्यायचं नाही. त्याच्याच पोटी प्रल्हाद जन्माला. हा भिन्न विचार झाला. हा नकोय तुकोबारायांना. एकाच जातीचा, माझ्या विचाराचा, बाप ज्या विचाराचा त्या विचाराचा मुलगा पाहिजे. ऐका रे, आई ज्या विचार, भरपूर माता बसल्या तिथं, भिन्न विचाराचे माता पुत्र आहेत या देशात. नाव तिचं कैकई आहे. कैकई. हो, मी रामकथा करतो. आता वेरूळला आमची रामकथा झाली. कृष्ण महाराजांनी मोठी रामकथा पुढच्या वर्षी मानवतला घेतलेली आहे. रामकथा कुणी शिवपुराण करतं. इथं आमच्या संतोष महाराजांनी इथं शिवपुराण केलं. रामकथा फार सुंदर आहे. रामायणासारखी कथा नाही. रामकथा अतिशय गोड आहे. रामकथा रोज ऐकली पाहिजे. मी लिहूनच काढली बरं का, संपूर्ण कथा लिहूनच काढली. इतकी छान लिहिली. पुन्हा जे कोणी सांगणार नाही गुरुजी अशी तयार केली. सगळे भाग आणि सगळ्यांची ऐकली. सगळ्यांची सुंदर सुंदर फार गोडे. रामायणाची फार गरज आहे. भावानी भावाला कसं बोलावं रामायण शिकवतं. सासूनं सुनाला कसं बोलावं रामायण शिकवतं. सुनानं सासूशी कसं बोलावं. अहो काय मारा, इतका साधा विचार, इतका साधा. अहो नवऱ्याला बायकोनं कसं बोलावं याच्यापेक्षा खालचा विचार काय असू शकतो. इतका साधा विचार तुम्हाला देणारं रामायण आहे. प्रत्येकानं घरी घेऊन जा. रामकथा फार सुंदर आहे. रामकथेमध्ये वर्णन आले तापस वेश विशेष उदासी सवदा बरस. तापस वेश विशेष उदासी सवदा बरस राम वनवासी. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर बचन न जाए. श्री राम जय राम जय जय राम. 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 जय जय राम जय जय राम. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली जाते. दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो. 14 वर्षाचा वनवास शब्द ऐकला
अंगामध्ये वल्कल धारण करतात प्रभू. आणि रामचंद्र लखनजी आणि सीतामाई वनवासात जातात. लक्षात ठेवा, चारठा गाव, सेलूद गाव, संभाजीनगर भाग, एवढं छान कीर्तन ऐकताय. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती जी लिहिलेलं असतं तेच घडत असतं. त्याच्या पलीकडचं कधी काही घडत नाही. सकाळी राजगादी मिळते, संध्याकाळी वनवास मिळतो. हे ते देवाचं जीवन नाही, हे आपलं जीवन आहे. देव आपल्याला सांगून गेलाय की सकाळी तुम्हाला लॉटरी लागेल पोरांनो, आणि संध्याकाळी तुमच्या कानावर बातमी येईल की ज्याच्यासाठी लॉटरी लागली तो एकुलता एक मुलगा आता राहिला नाही. हे असंच जीवन आहे. सकाळी खूप आनंद होईल तर संध्याकाळी दुःख होईल. बघा, यालाच तर जीवन म्हणतात. विधना तेरे लेख किसी के, विधना तेरे समझ न पाते हैं. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये बदल होत नाही. घरी घेऊन जा. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं, बन को जाते हैं, बन को जाते हैं. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलारे बिन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं, समझ न पाते हैं, समझ न पाते हैं. विधात्यानं जे लिहिलेलं असतं ते कधी चुकत नसतं. विश्वाचा मालक वनवासामध्ये जातो. एक भाऊ गादी सोडून गेलाय एका आईसाठी. आई म्हणते माझ्या भरताला गादी, आणि भरत म्हणतो माझ्या दादाला गादी. हा भिन्न विचार आहे. बघा, वापस येतो भरत. ए मा तू पापी आहे, ए कई तू स्वार्थी आहे, ए चांडाळणी मा. आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. मा तुझं नाव कुणी घेणार नाही. एवढ्या माता आहेत बघा इथं. एवढ्या, या इथून सुरुवात केली तर सगळ्या माताच आहेत. या इकून पण माता आहेत. तुमच्यापैकी एखादीचं नाव कैकई आहे. कैकई ज्योती असेल, धनश्री असेल, परी असेल, स्वाती असेल, नवीन आलेली खुशी असेल, परी असेल, राधा असेल, मीरा असेल, सत्यभामा असेल, रुक्मिणी असेल, पण तुमच्यात एकही नाव कैकईचं नाहीये. का? स्वार्थी माणसाचं कोणी नाव घेत नाही. जो पंगत देतो त्याचं नाव लोक पत्रिकेला टाकल्याशिवाय राहत नाहीत. जो सौजन्य देतो त्याचं नाव घेतल्याशिवाय राहत नाहीत. जो चटई उचलतो त्याचा जय जयकार केल्याशिवाय राहत नाहीत. जो चटई उचलतो विठ्ठल महाराज सारखा धावतो, जनार्दन महाराजासारखा पळतो, अभिषेक महाराजासारखा उभा राहतो. गावातला सप्ताह, गावातला यज्ञ मोठा झाला पाहिजे, प्रत्येकाच्या मुखात आमरस गेला पाहिजे असं ज्याला वाटतं ना, शेवटच्या काल्याच्या दिवशी लोक त्याचा हार घालून सन्मान करतात. ध्यानात ठेवा, परार्थी माणसाचं नाव निघत असतं पोरांनो, स्वार्थी नाही. हे बघा, माझ्या डाव्या हाताला तुम्ही तर शिवाजी महाराज मांडलाय. हे माझ्या तरुणांनो, एवढे सगळे तुम्ही तरुण आहात. हे बघा, हा शिवाजी महाराज. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम सगळ्या समाजाला घेतलं. तानाजी कोंडाना हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय. जातो की राज, जातो की राज, जातो की राज. पोरं 400 तयार झाली. ते बघ तो तानाजी कोंडाना पाहिजे. जातो राज, जातो राज, जातो राज. पोरं 400 तयार झाली. पुणे जिल्ह्यामध्ये रायरेश्वराचं मंदिर आहे. भगवान शंकराच्या मंदिरात उभी राहिली, हातामध्ये गुलाल घेतला आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, हो काही 10-5 जण इमानदारीने म्हटले. तुम्ही बसलेले काय पाकिस्तानातले काय? अय चारठा, अय शेलूत, अय संभाजीनगर जिल्हा आहे आपला संभाजीनगर. अंगाची कातडी काढली रे कातडी.
तरी जगदंब 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 म्हणणारा संभाजी राजा आहे. अंगाला मीठ लावलं रे मीठ. जगदंब जगदंब जगदंब. आबासाहेब शिवाजी महाराज हर हर महादेव. जय भवानी जय शिवाजी. डोळे काढले रे डोळे, डोळ्यामध्ये सळ्या घातल्या रे. जगदंब जगदंब. 8 महिन्यापूर्वी त्या तुळापूरला वडूला, आपण पूर्वी गुरुजी जायचो ना त्या तुळापूर वडूला, त्या तुळापूर वडूला ते साखळदंड सापडले अण्णा. तर ते 10 माणसाला हलत नाहीत. काय हलत नाही, उचलायचे लांब राहिले. 2 JCB हलावं लागले. असले साखळदंड राजाला बांधले होते. एवढा जखडला होता माझा शंभू बाळ. 2 तास लागतील संभाजी महाराज सांगायला. पोरांनो, अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. माझे 200 कीर्तन आहेत. डायरीमध्ये जागा नाही रे. रोज 2 कीर्तन करतो. रोज एक मावळा, रोज एक जवान, रोज एक सैनिक जगाला सांगतो. फार गरज आहे या विषयाची. साखळदंडानं हात जखडले होते. लाल लाल मीठ लावलं होतं रे. जगदंब म्हणत होते रे जीव. जीव फार जगदंब म्हणते, जीभच कापून टाका. काय वाईट आहे महाराज. सांडशी म्हणजे जीभ धरली रे माझ्या शंभू बाळाची. जीभ सुद्धा कापून टाकली रे. अंगावर कातडी ठेवली नाही. 40 दिवस संभाजी महाराजांच्या अंगावर घाव केले रे लोकांनी. पण जगदंब जगदंब हर हर महादेवचा आवाज निघाला. ऐका, आपण एवढे मावळे इथं जमलोत. हो, माझा छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा इथं उभा आहे. तुमच्या गावाचा मला अभिमान आहे. तुम्ही शनेश्वराच्या मंदिरात शिवाजी महाराज लावलाय. वा रे वा गाव. सगळ्या गावाला धन्यवाद. प्रत्येकाच्या घरात शिवाजी महाराज असले पाहिजे. गळ्यात शिवाजी महाराज असले पाहिजे. कपड्यावर शिवाजी महाराज असले पाहिजे. माळ्याचे असले पाहिजे. धनगराचे असले पाहिजे. ब्राह्मणाचे असले पाहिजे. मातंगाच्या सुद्धा असले पाहिजे. फार कृपा आहे राजांची. आज एवढा थाटात सप्ताह होतो ही शिवरायांची कृपा आहे. सगळे पोरं एकत्रित झाले. हर हर महादेवचा जयघोष घुमला. एक मावळा जायचा 50 कापायचा. त्याच्या अंगाची ताकद नाही, त्याच्या वाणीतल्या हर हर महादेवची ताकद होती. एक विनंती आहे, सगळ्यांनी असे 2 हात वर करा. सगळ्यांनी ज्याला हात आहेत त्यांनी सगळ्यांनी, पुरुष महिला करा. मागचे वाट्यावरले अय शनेश्वर मंदिर आवाज येतो तुम्हाला. करा करा सगळ्यांनी. करचे मागचे टाळकरी करा. ओरिजिनल आहेत तुम्ही. टाळकरी ओरिजिनल आहेत करा. जे नामर्द आहेत त्यांनी ठेवा. जे मर्द आहेत त्यांनी करा. पोरव होत करा वर. शाबास शाबास सगळ्यांनी. ओरिजिनल करा. अर्धाले करू नका. ओरिजिनल. वा रे वा शेलूद वा. टाळी नाही वाजवायची. टाळी नाही वाजवायची. हात वर करायचं फक्त. ज्याला हात आहे, ज्याला वाटतं माझ्यावर शनेश्वराची कृपा व्हावी, त्याने हात वर करा. ज्याला वाटतं मी या सप्त्यातला सहभागी आहे त्याने हात वर करा. ऐका रे, ज्याचा हात असा अर्धा असेल तो नामर्द आहे. ओरिजिनल ओरिजिनल. माझ्याकडे बघा. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी सगळ्या समाजाची पोरं घेतली होती. राज उडवायची. राज उडवायची. राज सुलतानी सत्ता आता साप उडवायची. राज राज राज. मी जातो राज. पोरं 400 झाली होती आणि मंत्र घुमला होता हर हर महादेव. आता मी हर हर म्हणणार आहे. ज्याचा हात वर आहे त्या सगळ्यांना महादेव म्हणायचं. माईकवाल्या सहित असा आवाज काढा. मी हर हर म्हणतो. ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. मी जय भवानी म्हणतो. ज्याचा हात वर आहे त्यानं जय शिवाजी म्हणा. असा आवाज काढा. कळू द्या महाराष्ट्राला काय सप्ताह चाललाय. चारठा शेलूतला बोला हर हर महादेव. जय भवानी जय भवानी जय भवानी. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. घ्या खाली. ओरिजिनल आहे बरं का. वा जोरात वाजा. आता शिक रेंज आली बघा जरा बरं का. वा कधी 10 वाजून गेले कळालं नाही गुरुजी मला बरं. हे एक विचार याला म्हणतात माझी जातीची बरं. हा एक विचार जो झाला ना, हा एक विचार झाला म्हणून तर स्वराज्य मिळालं. त्याला माझी जातीची म्हणतात. एक मावळा एक गड आणायचा. गडाची संख्या 100 झाली. मावळ्याची तुकडे हजारावर गेली. नेताजी पाटकर सरलष्करपती विराजमान झाले आणि महाराष्ट्राला आनंद झाला. गड्यांनो राजा किर झाला. गड्यांनो राजा किर झाला. शिवबा सिंहासनी बैसला.